मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपण स्मरणचित्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आपल्याकडे A3 साईजचा पेपर आहे. याच मापाचा पेपर परीक्षेमध्ये आपल्याला दिला जातो. आता ह्या पेपरला आपण सुरुवात प्रथम बॉर्डर काढून घ्यायची आहे. बॉर्डर काढताना पट्टीचा वापर न करता शक्यतो हातानेच ही बॉर्डर काढायची आहे. आता दिलेला जो विषय असेल त्याबद्दल विचार करून त्याचा जे चित्र आपल्याला काढायचं आहे त्यासाठी आपला जो कागद आहे तो उभा धरला तर योग्य होईल की आडवा धरला तर योग्य होईल हे ठरवून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तो कागद धरायचा आहे. आता ह्या चित्रासाठी आपण आडवा कागद धरणार आहोत, त्यामुळे त्याला आपण त्याप्रमाणे पिन लावून घेत आहोत. आज आपण जो विषय निवडला आहे तो म्हणजे शेतात काम करणाऱ्या स्त्रिया. आता शेतात काम करणाऱ्या स्त्रिया हा विषय म्हटल्यावरती त्याबद्दल आपण विचार कसा करायचा, तर आता शेतामधलं दृश्य दाखवायचं आहे. मग ते कुठल्या प्रकारचं शेत आहे, त्यामध्ये कुठलं पीक लावलेलं आहे आणि कुठला प्रसंग आपल्याला दाखवायचा आहे ते आधी ठरवून घ्यायचं. बाबा शेताची लावणी दाखवायची की कापणी दाखवायची का, आणि कुठलं दृश्य नांगरणी दाखवायची, बैलांनी शेत नांगरतायत असं दाखवायचं की भाज्या तयार झालेल्या आहेत त्या तोडतायत असं दाखवायचं. अशा प्रकारे आपण विचार करायचा, वेगवेगळे प्रसंग डोळ्यासमोर आणायचे आणि त्यातला जो योग्य वाटेल तो प्रसंग आपण दाखवायचा. आता इथे शेतात काम करणाऱ्या स्त्रिया असं म्हटलं आहे, त्यामुळे मुख्य स्त्रिया ह्या चित्रामध्ये असल्या पाहिजेत. त्याबरोबरच पुरुष असले तरी हरकत नाही. आता हे चित्र आपण काढायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जे करतोय ते म्हणजे सर्व मानवाकृतींचे रफ आकार काढून घेतोय. म्हणजे जे बेसिक मूलभूत आकार आहेत ते काढायचे आणि त्याद्वारे त्याचे आकारही ठरवायचा. म्हणजे आपल्या पेपरवरती एखादी जी आकृती आपण काढणार आहोत तिचा उंची किती असावी, रुंदी किती असावी आणि तो आकार आपल्या पेपरला म्हणजे कागदाला शोभतोय की नाही शोभतोय हे आपल्याला ठरवायला हवं. ज्या वेगवेगळ्या आकृत्या आपण काढणार आहोत त्या सगळ्यात आधी रफ आकृत्या, बेसिक आकृत्या काढून घ्यायच्या. आता इथे आपण ज्या दोन स्त्रिया दाखवल्या आहेत त्यांच्या हातात एक टोपली दाखवली आहे आणि टोपलीमध्ये काही भाज्या दाखवल्या आहेत. त्यानंतर आपण एक बसलेली, या दोन्ही स्त्रिया उभ्या आहेत, आपण एक बसलेली मानवाकृती काढतोय. याच्यावरून एक सांगायचं आहे की सगळ्या आकृत्यांचे जे आपल्याला पोझेस दाखवायचे आहेत किंवा ते काय काम करत आहेत ते दाखवायचं आहे. तर सगळ्यांचं काहीतरी वेगवेगळं काम करताना दाखवलं पाहिजे आणि त्यांच्या पोझेससुद्धा वेगवेगळ्या पाहिजेत. म्हणजे एखादी व्यक्ती उभी आहे, एखादी बसली आहे, एखादी वाकली आहे, एखादी लांबची व्यक्ती दाखवायची, बाकी जवळच्या व्यक्ती दाखवायच्या आणि आकृत्या मोठ्या असल्या पाहिजेत. लहान लहान आकृत्या काढायच्या नाहीत. आकृत्या लहान काढल्या तर कागदाचा भाग मोठ्या प्रमाणात मोकळा राहतो आणि मग अशी मोकळी जागा भरण्यासाठी घरं, झाडं असं काहीतरी जे महत्त्वाचं नाही हे असं काढलं जातं. त्यामुळे मुख्य चित्राला किंवा मुख्य विषयाला गौण स्थान प्राप्त होतं. असं होऊ नये म्हणून मुख्य विषय कागदाच्या साधारण मध्यभागी मोठ्या आकारात आणि प्रमाणबद्धरित्या काढून घ्यावा. त्यामुळे
मुख्य विषयाला आपोआपच महत्त्व प्राप्त होतं. चित्रातील आपण जी माणसं किंवा मानवाकृती दाखवणार आहोत त्या सगळ्या एका रेषेत काढू नयेत. त्यांची पातळी किंवा त्यांची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने करावी. त्यामुळे रचनेतील तोल आणि लय सांभाळले जाते आणि आपलं चित्र त्रिमित दिसतं. तसंच चित्र काढताना सगळ्यांच्या हालचाली सारख्या नसाव्यात. वेगवेगळ्या हालचाली करताना त्या व्यक्ती दाखवल्या पाहिजेत आणि आपण जे आकार काढतो ते एकदम सुटे सुटे काढू नयेत. थोडे एकमेकांवरती आच्छादित काही आकार झाले पाहिजेत. याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे. मुख्य विषय काढून झाल्यावर उरलेल्या मोकळ्या जागेत आपल्या विषयास अनुसरून त्याची पार्श्वभूमी काढावी. आता इथे शेताचं दृश्य आपण दाखवतो आहे, त्यामुळे आपण शेत, झाडं, घरं, तीसुद्धा खेडेगावातली घरं असं दृश्य दाखवतो आहे. लांबवर आपण एक माणूस दाखवला आहे, जवळ 3 आकृत्या दाखवलेल्या आहेत. हे अजूनही आपण तपशीलवार काढलेलं नाही आहे. सर्व कच्च्या आकृत्या आपण काढून घेत आहोत. आपलं चित्र एकसंध वाटलं पाहिजे. आता आपण कच्चं रेखाटन करून पूर्ण केलं आहे आणि आता त्यातले बारकावे दाखवायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला आपण जी पेन्सिल वापरली ती अगदी फिक्के आकार काढून घेतले. आता आपण त्यातले बारकावे दाखवताना पेन्सिल जरा गडद वापरतो आहे आणि जरा दाबून ते आकार काढतो आहे. त्यामुळे नको असतील त्या रेषा आपण खोडू शकतो. बरेच वेळेला काय होतं की विद्यार्थी चित्र काढायला सुरुवात करताना कागदाचा विचार न करता एकदम चित्रातील व्यक्तीचे नाक, कान, डोळे इत्यादी तपशील बारकाईने दाखवायला सुरुवात करतात. असं केल्यामुळे काय होतं, कधीकधी आपलं चित्र कागदाच्या मानाने लहान होतं किंवा कधीकधी मोठं होतं. त्यावेळी सर्व चित्र पुन्हा खोडावं लागतं आणि पुन्हा पहिल्यापासून काढावं लागतं. असं होऊ नये म्हणून कागदाचा आकार लक्षात घ्यायचा आणि प्रथम व्यक्तीचं किंवा आकृत्यांचं कच्चं प्रमाणबद्ध रेखाटन करायला हवं. हे प्रमाणबद्ध आणि कच्चं रेखाटन जर आपल्याला योग्य वाटलं त्यानंतर आपण त्यांचं बारकाव्यांनिशी रेखाटन करायचं आहे. टोपल्यांमध्ये आपण वांगी दाखवली आहेत.
दूरवर काही घरं झाडं दाखवली आहेत. मुख्य चित्र काढून झाले. आता आपण एक काळ्या रंगाचं पेन घेतलं आहे. हे पेन वॉटरप्रूफ आहे. वॉटरप्रूफ पेन घेण्याचं कारण म्हणजे ह्यानंतर आपण जे चित्र रंगवणार आहोत ते वॉटर कलर्सनी रंगवणार आहोत. जर का पेनाला पाणी लागलं तर पेन पसरू शकतं. पेनाचा काळा रंग सगळा पसरू शकतो आणि चित्र खराब होऊ शकतो. यामुळे आपण वॉटरप्रूफ पेन घेतलं आहे काळ्या रंगाचं आणि त्याने चित्राला आउटलाईन करून घेतो आहे. जेव्हा आपल्याला वॉटर कलरनी चित्र रंगवायचं असेल तेव्हा आधी आउटलाईन करायची असेल तर मात्र वॉटरप्रूफ पेन घ्यायला हवं. परंतु आपण चित्राला नंतर आउटलाईन करणार असू, नंतर म्हणजे रंगवून झाल्यानंतर, तर आपल्याला कुठलंही पेन चालतं. बॉल पेन, स्केच पेन किंवा डार्क पेन्सिलही चालू शकते, ज्याने आपण चित्राला आउटलाईन करू शकतो. आउटलाईन केल्यामुळे चित्र उठावदार दिसतं. आउटलाईन करता करताच आपण काही बारकावे दाखवत आहोत. टोपलीतील वांगीसुद्धा आपण नीटपणे दाखवून घेतो आहे, त्याची देठं काढून घेतो आहे. सगळ्या चित्राला आउटलाईन करून पूर्ण झाली आहे. आता ज्या नको असलेल्या रेषा किंवा सर्वच पेन्सिलीच्या रेषा आपण खोडून टाकू शकतो, तशा त्या खोडून घ्याव्यात.
रंगकामाला सुरुवात करण्यापूर्वी मोठ्या आकाराच्या पॅलेटमध्ये आपण आवश्यक ते सर्व रंग काढून घेऊया. आता आपण ट्यूब कलरचे रंग काढून ठेवले आहेत. पोस्टर कलरने रंगवायचं असेल तर आवश्यक असणाऱ्या रंगांच्या सर्व बाटल्यांची झाकणं उघडून ठेवायची आणि हवे ते रंग आपल्याला वापरता येतात. आता आपण चित्र रंगवायला सुरुवात करूया. हे सर्व रंग आपण तसेच न वापरता एकमेकांमध्ये त्यांचं मिश्रण करून वेगवेगळ्या आवश्यक त्या छटा तयार करून घेणार आहोत आणि मग चित्र रंगवणार आहोत. सगळ्यात आधी आपण व्यक्तींचे चेहरे, हात, पाय रंगवून घेऊया. त्यासाठी आपण येलो ऑकर आणि वर्मिलियन रेड हे 2 रंग मिक्स केलेत आणि त्याच्यामध्ये थोडासा पांढरा रंग मिसळला आहे. हे रंग खूप घट्ट नाही आहेत, तर थोडे पातळच आहेत. आता एक छोटा ब्रश घेतला आहे आणि त्याने आपण पहिल्या स्त्रीच्या चेहऱ्याला रंग देऊन घेत आहोत. चेहऱ्याबरोबरच तिचे हात, गळा, मान हेही रंगवून घेतले आहे. एका बाजूला आपण सावली दाखवू शकतो, म्हणजेच शेडिंग करू शकतो. आता दुसऱ्या स्त्रीच्या चेहऱ्याला आपण रंग देतोय त्यावेळी आपण जरा वेगळा रंग तयार केला आहे. प्रत्येक व्यक्ती गोरीच असते किंवा काळीच असते किंवा एकसारखी असते असं नसतं, तर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याचा रंग किंवा स्किनचा रंग वेगवेगळा असू शकतो. त्याप्रमाणे आपण मुद्दामहून वेगवेगळे रंग तयार करावेत. सावळी व्यक्ती दाखवण्यासाठी आपण जो आधीचा रंग तयार केला होता त्यात थोडासा तपकिरी रंग मिसळायला हरकत नाही. कधीतरी थोडासा निळसर रंग मिसळायचा, कधी थोडा लालसर रंग मिसळायचा. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचे रंग आपण वेगळे दाखवू शकतो. जिथे आपल्याला छोटा भाग रंगवायचा आहे तिथे बारीक ब्रश वापरावेत. जिथे मोठा भाग रंगवायचा आहे तिथे मोठे ब्रश वापरावेत. उदाहरणार्थ जमीन, आकाश असे मोठे आकार रंगवताना 8 नंबरचे, 6 नंबरचे, 10 नंबरचे असे ब्रश वापरायला हरकत नाही. परंतु आपल्याला जिथे चेहरा, हात, पाय रंगवायचे आहेत किंवा कपडे रंगवायचे आहेत तिथे आपण मध्यम ब्रश वापरावा किंवा बारीक ब्रश वापरावा. ही जी आपण आउटलाईन चित्राला करून घेतली आहे काळ्या पेनाने, ही आउटलाईन आपण चित्र रंगवून झाल्यावर सुद्धा करू शकतो. आधी केली नाही तरी चालते. रंग पातळ असल्यामुळे आपले चित्र पटकन रंगवून होत आहे. आता आपण टोपली रंगवतोय. टोपली रंगवून झाल्यावर मुख्य जी स्त्री आपण दाखवली आहे मध्यभागी तिची साडी रंगवून घेऊया. तिच्यासाठी आकर्षक असा लाल रंग आपण साडीसाठी वापरूया. लाल रंगाच्या सुद्धा आपल्याला छटा तयार करायच्या आहेत. सावलीसाठी गडद लाल आणि उजेडासाठी फिका लाल असे रंग आपण देणार आहोत. यासाठी आपण छोटा फ्लॅट ब्रश वापरतो आहोत, त्यामुळे रंग पटकन देऊन होत आहे. दुसऱ्या स्त्रीची साडी आपण निळ्या रंगाने रंगवून घेऊया.
अशा पद्धतीने सर्व व्यक्तींचे कपडे आपण रंगवून घेत आहोत. त्यानंतर टोपली, भाजी, आजूबाजूची झाडं, वनस्पती हे सगळं आपण हळूहळू रंगवणार आहोत. आजूबाजूचं जे शेत आहे त्याला आपण फिका हिरवा रंग देऊन घेत आहोत. हा रंग तयार करण्यासाठी आपण हिरवा रंगामध्ये थोडासा पिवळा रंग मिसळला आहे, शिवाय पांढरा रंग मिसळून पातळ असा एक रंग तयार केला आहे आणि तो इथे देत आहोत. रंग फार पातळ नसावा किंवा खूप घट्टही नसावा. आपल्याला दिलेल्या वेळामध्ये चित्र पूर्ण होण्यासाठी थोडासा पातळ रंग दिला तर ते पटकन रंगवून होते. हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आपण तयार करत आहोत आणि शेतासाठी छटा देऊन घेतल्या आहेत. एक फिकी छटा आहे, एक गडद हिरवी छटा आहे. आता आपण आकाशाला फिका निळा रंग देतोय. निळ्या रंगामध्ये आपण पांढरा रंग मिसळून फिका निळा रंग तयार केलाय.
परीक्षेमध्ये या विषयाला 2 तास दिलेले असतात. 2 तासांमध्ये चित्र काढून रंगवून पूर्ण झालं पाहिजे. शिवाय रंग ओले न राहता व्यवस्थित वाळले पाहिजेत. आता अर्ध्या तासामध्ये आपलं एवढंच चित्र रंगवून झालं आहे. उरलेलं चित्र व्हिडिओच्या पुढील भागात रंगवूया.